विखे पाटलांच्या या वक्तव्यावरून केवळ एका जिल्ह्यातले शेतकरी नाही तर राज्यभरातले शेतकरी आता बोलू लागलेत। शेतकऱ्याला बोलणाऱ्या विखेंना लाज वाटायला पाहिजे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून समोर येते। हिंगोलीमधील शेतकरी सुद्धा आक्रमक झालेत आणि त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। शेतकऱ्याला बोलणाऱ्या विखेंना लाज वाटायला पाहिजे असं हिंगोलीतील शेतकऱ्यांकडून अशा शब्दांमध्ये संताप व्यक्त करण्यात आलाय। तर शेतीमालाला भाव द्या, आमचं आम्ही कर्ज भरू असं आता हिंगोलीतले शेतकरी म्हणतात। मंत्री विखे पाटलांनी शेतकऱ्याप्रती बोलून जी काय बरळ ओकली त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। तुम्हाला जर शेतकऱ्यांना भाव देणं होत नाहीत, मग शेतकरी कर्जमाफी मागणार नाहीत तर काय करतील? जिथे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आधारित भाव द्या, आम्हीच तुम्हाला पैसे तुमच्या तोंडावर फेकून मारतो। लाज वाटायला पाहिजे असे शेतकऱ्याप्रती बोलताना। मंत्री विखे पाटील जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असते आणि अशी शेतकऱ्याप्रती जर बरळ ओकली असती, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना टकमक टोकावून लोटून दिलं असतं, नाहीतर तोफाच्या तोंडावर बांधून त्यांना बाजूला फेकून दिलं असतं। म्हणून शेतकऱ्याप्रती बोलणं टाळा, नसता तुम्हाला शेतकरी गावामध्ये तुडू हाणतील, तुम्हाला गावबंदी करतील। मंत्र्याचे लेकरं भ्रष्टाचार लाखो कोटी हजारो कोटीचा भ्रष्टाचार करून गडप करतात, त्याला कोणी म्हणत नाही। शेतकऱ्यांना कर्जमाफी मागितली तर म्हणतात भीक मागितली का? आम्ही भीक नाही हक्क मागालो। राधाकृष्ण विखे पाटला लाज वाटायला पाहिजे होती की हे शेतकऱ्याला बोलणं चुकीचं आहे। तुम्ही भ्रष्टाचार किती करता, निवडणुकी तोंडावर आले की जाहीर करता कर्जमाफी करू, आणि आता कर्जमाफी द्यायची असली की ढोंग करतात। तुम्हाला खऱ्या अर्थाने जर एवढं वाटत होतं तर काल अजित पवारांच्या पोरांनी जे 1800 कोटी रुपये महसूल बुडवला यावर तुम्ही का नाही बोलले? खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजेत, आणि जर तुम्ही कर्जमाफी करणार नसाल तर राधाकृष्ण विखे पाटलांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसमोर यायची त्यांची लायकी नाही। जोपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, हा आमच्या शेतकऱ्यांचा त्यांना इशारा आहे।